US च्या जॉब मार्केटमध्ये स्पेसिफिकली टेक आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ना 2026मध्ये लिटरली ले ऑफचं वादळ आलं आहे. आत्तापर्यंत 2026मध्ये 90,000पेक्षा जास्त टेक जॉब्स कट झाले आहेत आणि ॲव्हरेज जर बघाल ना तर प्रत्येक दिवशी अराउंड 700 ते 900 जॉब ग्लोबली कट होत आहेत. 2025मध्ये टोटल ले ऑफ्स अराउंड 2,45,000 होते. म्हणजे हा ट्रेंड स्लो होण्याऐवजी कंटिन्यू होत आहे. सगळ्यात मोठं रिझन आहे AI इंडस्ट्री. रिपोर्ट्सनुसार 60% जास्त ले ऑफ्स डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट AI मुळे होत आहेत. Amazon सारख्या मोठ्या कंपनीजनी टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉर्पोरेट जॉब्स कट केले आहेत रिस्ट्रक्चरिंगमुळे. टेक, फिनटेक आणि सोशल मीडिया कंपनीजमध्ये 10% 40% वर्कफोर्स रिडक्शन झाले आहेत काही राऊंड्समध्येच. दुसरं रिझन पोस्ट पॅन्डेमिक ओव्हर हायरिंग करेक्शन आहे. 2020 ते 2022मध्ये ना कंपनीजनी खूप अग्रेसिव्हली लोकांना हायर केलं होतं आणि आता ते काढून टाक. काय रिझन? तर AI. तिसरं रिझन मायक्रो इकॉनॉमिक प्रेशर आहे. हायर इंटरेस्ट रेट, ग्लोबल अनसर्टिनिटी आणि रायझिंग कॉस्टमुळे कंपनीजला एक्सपेन्सेस कंट्रोल करावे लागतात. फेब्रुवारी 2026मध्ये एकाच महिन्यात US टेक ले ऑफ्स 11,000पेक्षा जास्त झाले. मागच्या वर्षी हाच नंबर 50%पेक्षा कमी होता. म्हणजे तुम्ही विचार करा 2026 किती मोठं वादळ घेऊन आलंय. ओव्हरऑल हे फक्त एक कंपनीचा इश्यू नाहीये, हे कम्प्लीट जॉब मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट होत आहे. कंपनीज लीन टीम्स, ऑटोमेशन आणि AI इंटिग्रेशनकडे शिफ्ट होत आहेत. रियालिटी काय आहे की लोकांना काढून टाकत आहेत असं सिम्पल नाहीये, पण जॉब वर्क करायची मेथडच 2026मध्ये फुल चेंज होत. मला काय वाटतं 2026च्या या ले ऑफ सिच्युएशन बद्दल मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.